या हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सुजाण जनतेने घराणेशाही संपवण्याचं काम केलं। घराणेशाहीच्या जाळ्यातून ही जनता मुक्त झाली आणि ह्या जनतेची 5 वर्ष अहोरात्र सेवा करीन एवढंच या प्रसंगी सांगतो। महाराष्ट्राचे कर्तव्यगार या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जे गेल्या 2.5 वर्षामध्ये जे कामं केली त्या कामामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने आज एक हाती सत्ता परत महायुतीच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जनतेला हदगाव आणि हिमायतनगरच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो। ती नेहमीच प्रकार असते। मी हिंगोली लोकसभेला काल उभा होतो, माझी सीट 1,07,000 मी हारलो। आता त्यावेळेस ईव्हीएम हेच होत्या ना, त्यावेळेस काहीच झालं नाही, मला हार मानावं लागली। मी म्हणजे जी जनतेनं कौल दिला ती मी मान्यच केला आणि आज सुद्धा जे जनतेनं कौल दिला, मागच्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या वेळेस हदगावच्या तालुक्यातून 5,000ची आपल्याला लीड मिळाली होती आणि हिमायतनगरमध्ये थोडंसं आपण 1600 मतानं मायनस होतो, परंतु यावेळेस जनतेने जी आपण मायनस होतो ते उणीव भरून काढली आणि आपल्याला भरघोस मतधिक्य देऊन आज विजयी केलेला आहे। हदगाव आणि हिमायतनगरच्या जनतेच्या वतीनं मी खूप खूप त्यांचं आभार मानतो आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो कार्यकर्त्यांना। ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध प्रस्थापिताच्या विरुद्ध विस्थापित अशी निवडणूक होती। ह्या निवडणुकीमध्ये धंद्याला सळोकी पळो करून सोडलं जनतेने आणि एक सर्वसामान्यांच्या शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आज विजयी केलेला आहे। मी परत एकदा आमचे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि